दिसत नाही, कारण सेव्हिंग होत नाही. आपल्या अर्निंगला सेव्हिंग मध्ये कन्वर्ट करणारा म्हणजे मनीगुरु. नमस्कार, माझं नाव मनीगुरु राहुल पाटील. मी म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस नावाची माझी फर्म आहे, ज्यामध्ये मी पैशाला कामाला लावतो. बघा, आपण दिवस-रात्र पैशासाठी 8 तास, 10 तास, 12 तास काम करतो, पण त्या पैशाला योग्य रीतीने कामाला लावण्याचं काम मी करत असतो. मुळामध्ये बघा, आपण जी दिवस-रात्र मेहनत करतोय, आपण सगळेजण साक्षर आहोत, पण अर्थसाक्षर नाही आहे. तर अर्थसाक्षर होण्यासाठी आम्ही लोकांना मदत करत असतो. आज जवळपास 3,500 पेक्षा आमचे ग्राहक आहेत. 106 कोटींपेक्षा हा अमाउंट मी लोकांची आज सध्या सांभाळत आहोत. आजपर्यंत मनीगुरु इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस आमच्या फर्मला लोकमतचा इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला आहे. दिव्य मराठीचा फुकेटमध्ये अवॉर्ड मिळालेला आहे. त्यानंतर महाराष्ट्र उद्योग रत्न अवॉर्ड मिळालेला आहे. जळगाव भूषण आहे, खानदेश रत्न आहेत. हे विविध प्रकारचे पुरस्कार आम्हाला मिळालेले आहेत. या आणि गुंतवणूक करा. नमस्कार, मी मनीगुरु दीपाली राहुल पाटील. SIP ने सर्व स्वप्न पूर्ण करूयात. बचत नाही तर गुंतवणूक करूया, आणि जर करायची असेल तर नक्की मनीगुरुला भेट द्या. पैसा भरपूर कमवत आहे, पण दिसत नाही, कारण सेव्हिंग होत नाही. आपल्या अर्निंगला सेव्हिंग मध्ये कन्वर्ट करणारा म्हणजे मनीगुरु. नमस्कार, माझं नाव मनीगुरु राहुल पाटील. मी म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस नावाची माझी फर्म आहे, ज्यामध्ये मी पैशाला कामाला लावतो. बघा, आपण दिवस-रात्र पैशासाठी 8 तास, 10 तास, 12 तास काम करतो, पण त्या पैशाला योग्य रीतीने कामाला लावण्याचं काम मी करत असतो. मुळामध्ये बघा, आपण जी दिवस-रात्र मेहनत करतोय, आपण सगळेजण साक्षर आहोत, पण अर्थसाक्षर नाही आहे. तर अर्थसाक्षर होण्यासाठी आम्ही लोकांना मदत करत असतो. आज जवळपास सुपर 6, सुपर 4 आणि विकेट चे प्रायोजक आहेत श्री नंदन भाऊ महाजन, सुशीलाई आर्ट्स असोदा. बॉलचे प्रायोजक आहेत श्री सौरभ भाऊ पाटील, संचालक पद्मालय ट्रॅव्हल्स. यूट्यूब प्रायोजक श्री राहुल दादा पाटील, मनीगुरुचे संचालक. सह फूड प्रायोजक श्री पवन भाऊ सोनावणे, आणि आपले LED स्क्रीनचे स्पॉन्सर आहेत जळगाव शहराचे लाडके आमदार श्री राजू मामा भोळे. सर्व स्पॉन्सरचा मनपूर्वक धन्यवाद. मॅचकडे जाऊया. सामन्याला सुरुवात. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा खाल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना ओव्हर नंबर 1 ती सध्या प्रगतीपथावर आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ तो मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा एक चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना अचूक टप्प्याची गोलंदाजी जी क्रिकेटमध्ये नेहमीच कारकीर्द साबित होते, आणि इथे जर आपण पाहिलं तर त्याच अचूक टप्प्यावर चांगली गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. निर्धावच्या स्वरूपाने आतापर्यंत 2 चेंडू समाधान सोनावणे जे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत. पुढचा बॉल त्यावेळेस मात्र ऑन साईडला वळवलं, एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं, आपलं वैयक्तिक खातं उघडलं. टीमलाही 0वरनं 1 या धावसंख्येवर नेऊन ठेवलं. पहिले 2 बॉल निर्धावच्या स्वरूपाने आले होते, आणि त्यामुळे थोडंसं प्रेशर ते किरण सोनावणे यांच्यावर बनत होतं. हॅलो 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 हॅलो, अरे लक्ष आहे का नाही? हॅलो हॅलो, आईच बंद झालं. पहिली तर आता 5 या आकड्यावर आहे. एक बाउंड्री या ओव्हरमध्ये आतापर्यंत समाधान सोनावणे यांच्या विपक्षामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथे चांगला बॉल पुढे खेळवला. पुन्हा एकदा फलंदाजाला शांत ठेवण्याचा जो मनसुबा होता तो यशस्वी झालाय. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपाने निघाला. इथे एक डॉट बॉल तो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 5 चेंडूचा खेळ, 5 धावा दाफलकावर आहेत. शेवटचा बॉल या ओव्हरचा अजूनही प्रगतीपथावर येणं बाकी आहे.
बघूया कशा पद्धतीने इथे गोलंदाजी केली जाईल या शेवटच्या बॉलवर. ऑन साइडला तगडा तगडा प्रहार, बॉल जाईल यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्यावरनं दूर सीमा रेषा पार, षटकार. पहिल्या ओव्हरचा खेळ 11 धावा राफलकावर आहेत. चांगली फलंदाजी शेवटच्या काही बॉलवर पाहायला मिळाली. भूषण जो मैदानामध्ये आहे आणि त्याने एक षटकार आणि एक चौकार खेळला, मात्र यावेळेस एक अप्रतिम बॉल फर्निचर डिस्ट्रॉइड करणारा, फलंदाजाला यू मिस आय विल डेफिनेटली हिट हे सांगणारा बॉल. यष्ट्यांचं अकराला 1 अशी स्थिती आहे. 1.1 षटकाचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिनेश सोनावणे बॅटिंग करण्याकरता दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण सुरुवातीला रन्स येत नव्हत्या, मात्र काही चांगले फटके ते भूषणने खेळले आणि त्यामुळे पहिल्या ओव्हरमध्ये रन्स त्या राफलकावर लागताना 11 आपल्याला पाहायला मिळाला. या ओव्हरची सुरुवात एका चांगल्या बॉलनं झाली. गोलंदाज भूषण सोनावणे ज्यानं पहिल्याच बॉलवर त्रिफळा उद्ध्वस्त केला. क्लीन बोल्डच्या स्वरूपानं फलंदाजाला माघारी परतवलं. चला गेम स्पीडअप ठेवा, वेळ घेऊ नका. मॅच नंबर 4 जी प्रगती पथावर आहे सध्या. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा चेंडू तिथे डावेस्टीवर पडला, बाहेर राहिला. वाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून येतोय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना 12 या आकड्यावर. 1.1 षटकाचा खेळ, 12 ही धावसंख्या राफलकावर आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल तिथे बिहाइंड दी विकेट जोपर्यंत स्टॉप केला गेला, 1 रन ती राफलकावर जोडली गेली. 1च्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. अजूनही जर आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ या ओव्हरमधला तो शिल्लक आहे आणि येणाऱ्या बॉल्सवर चांगला खेळ मैदानाच्या आतमधनं दाखवावा लागेल. यावेळेस चांगला चेंडू, फलंदाजाला नीटचा काही कळत नाहीये, फक्त स्वतःपासून त्याला वेगळं केलं. वास्तुकला कन्स्ट्रक्शन पहिल्यांदा बॅटिंग करते आणि स्ट्रगलमध्ये आहे. 1.3 13 धावा. 1 फलंदाजानं चांगली बॅटिंग केली आहे, मात्र त्याच्या साथीदारांना हवी तशी बॅटिंग आत्तापर्यंत करता येत नाहीये. 2 बॉल या डावाचे आत्तापर्यंत दिनेश सोनावणे यांनी फेस केलेत. इथे मोठा फटका खेळायचा होता, शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, मात्र वाईटचा इशारा पदाच्या माध्यमातून हा फलंदाजाच्या बॅटच्या रेंजपासूनचा दूरचा बॉल आहे ते दर्शवत असताना वाईटचा इशारा केला आहे. धावसंख्या 13 या आकड्यावर.
1.3 षटकाचा खेळ वास्तुकला कन्स्ट्रक्शन. या आधीच्या 2 मॅचेस जर आपण पाहिल्या तर त्या 125च्या वरच्या रनच्या मॅच होत्या. 125 पेक्षा जास्त धावा त्या दोन्ही मॅच मध्ये पाहायला मिळाल्या. यावेळेस मात्र त्याच दिशेने वाटचाल करावी लागेल. हा फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षकाला बीट करताना वन बाउन्स न तो निघून गेलाय सरळ सीमा रेषा पार. इथे रन्स मिळतील 4 चौकार. 17 धावा दाफलकावर आहेत. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. आपटून टाकलेला बॉल इथे मात्र उडवला हवेत. क्षेत्ररक्षक नाही त्या क्षेत्रामध्ये. बॉल जाईल सीमा रेषा पार. चौकारानंतर लगेचच आला इथे दमदार तडाखा. षटकार 6. धावासंख्या जर आपण पाहिली तर 24. दिनेश सोनावणे सुरुवातीचे 2 बॉल बॅटमध्ये येत नव्हते, मात्र त्यानंतर अगदी चांगल्या पद्धतीने बॉलला मिडल करताना तिथे मोठे फटके ते त्यांच्या वतीने सजवले गेलेत. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा चेंडू अपील इथे प्लम करता अपील नाही आहे. अगदी चांगला चेंडू तिथे आपल्याला पाहायला मिळाला. 24 1 विकेटच्या बंधनानंतर 2 ओव्हरचा खेळ 12 रन पर ओव्हर या सरासरीनं धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. महत्वाच्या काही मॅचेस ज्या आता उदयास आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर मला वाटतं लीग स्टेज मधली शेवटची मॅच असेल आणि त्यानंतर मग नॉकआउट प्री क्वार्टर ते आपल्याला पाहायला मिळतील. चांगल्या लढती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अगदी अप्रतिम असं नियोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळते. 11 मॅचेस आहेत आज, त्यामुळे विनंती करतोय की थोडंसं वेळेच्या बाबतीत बचत करावं लागेल. या दरम्यान चांगली गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी माघारी परतवले बॅटरला. फलंदाज भूषणला माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन, विकेट नंबर 2. दुसरा झटका इथे टीम वास्तुकला कन्स्ट्रक्शनला. 24 या धावसंख्येवर फलंदाज बाद. नवीन गोलंदाज आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज अश्विन पाटील आणि पहिला बॉल त्यावर त्याने एक विकेट संपादित केली. मात्र यावेळेस दिशा भरकटली, लाईन भरकटली. व्हाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या 1 या आकड्यानं पुढे सरकत असताना 25 2.1 षटकाचा खेळ समाप्ती. अखेरीस 25 धावा दाफलकावर आहेत. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर कडे चाललाय आणि तिथनं निघून जाईल. वन बाउन्स न सीमा रेषा पार. चौकारामध्ये परावर्तित होईल. इथे रन्स मिळतील 4. धावसंख्या 29. 29 धावा दाफलकावर आहेत. 2.2 षटकाचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. 29 ही धावसंख्या दाफलकावर आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. प्रोजेक्टेड स्कोर याच सरासरीने 87 तो सध्या दाफलकावर दाखवतोय. यावेळेस आणखी एक जबरदस्त घुटना टेक, ये सिक्सर देख
अप्रतिम फटका, गुडघ्यावर बॅलन्स करत असताना बॉलला उंच हवेतनं फेकून दिलं, सीमा रेषा पार, षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 35. सरोज देशमुख मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय आणि अश्विनच्या विरोधामध्ये त्यानं आक्रमण ते मैदानाच्या आतनं सुरू केलंय. प्रत्येक चेंडूवर बॅट वेगानं फिरतीये, मॅनातनं तलवार बाहेर येत असताना वेगानं सपासप वार होत आहेत. धावसंख्या वेगानं वाढतीये, धावसंख्या पुढे सरकत असताना 37. 37 4 चेंडूचा खेळ. सरोज देशमुख 3 बॉलमध्ये 400च्या स्ट्राईक रेटनं 12 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय, ज्यामध्ये 1 चौकार आणि 1 षटकार त्याचा समावेश. ते थोडंसं पुढे आला, स्टेप आउट केलं, मात्र बॉलला तिथे ज्या क्षेत्रामध्ये खेळायचं होतं तिथे खेळणं शक्य झालं नाही, त्यामुळे अगदी अंडरआर्म बॉक्स प्रमाणे त्याला फक्त दिशा दिली बॅक टू द बॉलर. तिथे जोपर्यंत फील्ड झाला एक निर्धाव चेंडू तो आपल्याला काउंट होत असताना पाहायला मिळालाय. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. 37 धावा या डाफलकावर आहेत. चांगला चेंडू यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला, फलंदाजाला गुंगारा देत असताना विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. 3 ओव्हरचा खेळ. 3 ओव्हर नंतर 37 37 धावा 2 विकेटच्या पतनानंतर. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं नवीन गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस वाईटचा इशारा पंच विजय बटाला यांच्या माध्यमातून. धावसंख्येमध्ये भर होतीये, धावसंख्या वाढते आणि 1 न वाढत असताना ही धावसंख्या पुढे सरकून 38 38 धावा या राफलकावर लागलेल्या आपण आतापर्यंत पाहत आहे. षटक क्रमांक 4 जे प्रगतीपथावर आले आणि एक निर्धाव चेंडू यावेळेस पाहायला मिळते. गणेश खडसे जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, दिनेश सोनावणे त्याच्या विरोधामध्ये आपल्याला स्ट्रायकर एंड कडे बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. चौथं षटक 38 धावा, 12च्या जवळपासची सरासरी प्रत्येक ओव्हर गणिक दाफलकावर अधोरेखित होतीये. इथे मात्र हा बॉल ऑन साईडला अलॉंग द कार्पेट खेळलाय. जोपर्यंत जमिनीशी घरंगळत जाणारा हा बॉल उचलला गेला. एक सिंगल ती दाफलकावर जोडली गेली. एक सिंगलच्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोचते 39 39. वास्तुकला कन्स्ट्रक्शन ज्याने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, तो निर्णय आतापर्यंत सार्थकी लावत असताना कमी गतीने टाकलेला बॉल पेसमध्ये व्हेरिएशन केलं होतं, थोडंसं स्टेप आउट केलं, पुढे आला, फुलटॉस बनवून खेळलं. मात्र जिथे मोठ्या फटक्याची अपेक्षा होती ती पूर्ण करता आली नाही. एक सिंगलवरच समाधान मानावं लागलं आणि 1च्या मदतीनं धावसंख्या 40. वास्तुकला कन्स्ट्रक्शन. दिनेश सोनावणे 7 बॉलमध्ये 11, 6 मध्ये 13 वर सरोज देशमुख. यावेळेस आडव्या पट्ट्याचा वापर, क्रॉस बॅटेड स्ट्रोक, बॉल जमिनीलगत चाललाय. जोपर्यंत उचलला गेला एक सिंगल ती दाफलकावर जोडली जाईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना जाऊन पुसते एकंदर 41 41. 4 चेंडूचा खेळ. षटक क्रमांक 4 मधला 41 धावा या राफलकावर जोडलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. कमी गतीने टाकलेला बॉल, त्यावर आघात, बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं, क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना बॉल गेलाय लॉंग ऑफ सीमारेखा पार, चौकारामध्ये परावर्तित झालाय. इथे आलाय जळगाव ग्रामीण प्रीमियर लीगचा हा चौकार 4. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 4. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गणेश खडसेचा हा चेंडू स्टेप आउट करत खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, पॉइंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आणि तिथे बॉल की अंघोळीचा साबण ते कळलं नाही, कारण हातामधनं तो बॉल सटकत राहिला आणि अखेरीस तो जमिनीवर पडला. क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न करत होता, मात्र त्याच्या प्रयत्नांना अपयश.
बॉल जमिनीवर पडला, जीवनदान मिळाला आणि जीवनदानाबरोबर एक रन ही मिळाली. धावसंख्या 46. 4 ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता यावेळेस मात्र मोठ्या फटक्याचा प्रयत्न करायचा होता. घुटना टेक स्ट्रोक पुढेच्या एकदा आपल्याला खेळण्याचा प्रयत्न करताना फलंदाज पाहायला मिळाला, मात्र बॅटन बॉल मधलं कनेक्शन ते त्याला योग्य जण करता आलं आणि अश्विन पाटील सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. 1.1 षटकाचा खेळ, 13 धावा त्यानं आतापर्यंत खर्च केल्यात. एक विकेट त्यानं संपादित केली आहे. धावफलक एकंदर 46 वर. यावेळेस मात्र हा बॉल तिथे सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला गेलाय. विकेट मिळतीये, माघारी परतावं लागेल. विकेट नंबर 3, तिसरा झटका इथे लागतोय टीम वास्तुकला कन्स्ट्रक्शनला. 46 धावा 5व्या षटकाचा खेळ सुरू असताना. नवीन बॅटर मैदानामध्ये रावसाहेब पाटील बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय. अश्विन पाटील सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस मात्र हा बॉल तिथे पॉइंटच्या जवळपास आणखी एक दर्जेदार झेल. विकेट मिळेल. विकेट नंबर 4 पडसड ती आता व्हायला सुरुवात झाली आहे. थोड्याशा विकेट्स हातामध्ये ठेवत सुरुवातीला बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला होता, कारण पहिली विकेट अवघी 1 धाव करत किरण सोनावणे बाद झाले. मात्र त्यानंतर भूषण मैदानामध्ये 10 धावांचं योगदान दिलं. दिनेश सध्या मैदानामध्ये 12 धावसंख्येवर बॅटिंग करत आहेत. सरोज देशमुख 18 या धावसंख्येवर बाद झाले. मात्र यावेळेस 0 या धावसंख्येवर माघारी परतावं लागते. फलंदाज रावसाहेब पाटील शून्याचा एक भला मोठा चष्मा आपल्या डोळ्यावर लावून मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सेहेचाळीस धावा 4 विकेटच्या पत्त्यानंतर 4.4 षटकाचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. प्रोजेक्टेड स्कोर 69 69 दाखवतोय, कारण विकेट्स येतात, रन येत नाही आहेत. फुलर लेंथवर यावेळेस चेंडूला पीच केलं. चांगली गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळाली. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर धावसंख्या 46 या आकड्यावर शांत असलेली आपल्याला पाहायला मिळते. अश्विन पाटील सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या विरोधामध्ये डावकुरे हाताना फलंदाज सूर्या ते आपल्याला पाहायला मिळतात. आणखी एक दमदार बॉल, मात्र क्षेत्ररक्षक
तिथे हाताच्या ऐवजी पायाचा वापर करताना आणि त्यांच्या 2 पायांच्या मधनं ही बुलेट ट्रेन फरार झाली आहे. सीमा रेषा पार, चौकार. 5 ओव्हरचा खेळ 50 कम्स 50 धावा. या 5 ओव्हरचा खेळ समाप्ती एखेरीस धाफलकावर. यावेळेस मात्र हा बॉल सीमा रेषा पार. दमदार स्ट्रोक, षटकार. या षटकाराच्या मदतीने 57 धावा दाफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. इट्स अ नो बॉल. भीमर फिल्डिंग साइड टीम चा इथे रिव्ह्यू लॉस झालाय. धावसंख्या 57. 5 ओव्हरचा खेळ तो आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाला. पहिलाच बॉल इथे 9च्या स्वरूपाने आपल्याला पाहायला मिळतोय. इथे फ्री हिटचा बॉल होता, त्यावर संधी होती विकेटची, मात्र इथे फ्री हिटचा बॉल असल्या कारणानं एक रन ती दाफलकावर जोडली गेली. 58 धावा दाफलकावर. गणेश खडसे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. समोर सूर्या जे आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. दिनेश सोनावणे यांच्या साथीनं 2 बॉल आतापर्यंत फेस केलेत. कुठलीही धाव दाफलकावर लावण्यामध्ये यश आतापर्यंत सूर्याला आलेलं नाही. अडचणीमध्ये आहे तो फलंदाजी करताना, मात्र ही अडचण त्याला लवकरात लवकर संपवावी लागेल, कारण इथे विजय संपादित करणं खूप महत्त्वाचं आहे. काही शेवटच्या मॅचेस लीग स्टेजच्या आपण पाहतोय. यावेळेस मात्र ऑन साईडला वळवायचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, त्यानं जोपर्यंत बॉलला उचललं एक निर्धाव चेंडू तो इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक 6. 90च्या जवळपास पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण 90 एक चांगली टोटल असू शकते या मॅच मधली. यावेळेचा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर निर्धावच्या स्वरूपानं, डॉटच्या स्वरूपानं फिल्डिंग करणारा संघ ज्यांना मला वाटतं इथे चांगल्या रन रेटनं ही मॅच जिंकायची आहे, त्यामुळे रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. 58 वर आतापर्यंत रोखलाय जरूर त्यांनी. 5.3 षटकाचा खेळ तो पूर्णत्वाला आलाय. अजूनही 9 चेंडूचा खेळ तो शिल्लक आहे. वास्तुकला कन्स्ट्रक्शन हा बॉल ऑफ्टमवर पडला, अतिरिक्त बाहेर राहिला. धावसंख्येमध्ये वाढ 59. 59 धावा दाफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रोजेक्टेड स्कोर इथं 75 दाखवतो. त्याच्या आधी रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण चांगल्या रन रेटनं ही मॅच ती जिंकणं तुमच्याकरता गरजेचं आहे. यावेळेचा हा बॉल डाव्या स्टीवर पडला आणि तिकडनं बाहेर राहिला. पुण्याच्या एकदा दोन्ही हात समांतर रेषेत आणत इशारा केलाय वाईडचा. या वाईडनं धावसंख्या 60 ऑन बोर्ड. 60 धावा. गणेश खडसे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहेत आणि थोडीशी खराब लाईन ती त्यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्रा बॉल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस हा बॉल कमबॅक करणारा, पुनरागमन करणारा, फलंदाजाला शांत करणारा. इथे जर आपण पाहिलं तर लेफ्ट हँडर बॅटर मैदानामध्ये आहे सूर्या. आतापर्यंत 5 बॉल त्यानं डॉट केलेत. 5 बॉल त्याच्या बॅटमध्ये आलेले पाहायला मिळालेले नाहीयेत. 5.4 नंतर धावसंख्या 60 या आकड्यावर स्थिर आहे. आणखी एक बॉल तिथे निर्धावच्या स्वरूपाने येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. रन्स ना घेणं पसंत केलं. दिनेश सोनावणे शेवटच्या ओव्हरमध्ये फलंदाजी करावी
ही अपेक्षा आहे त्यांची आणि त्याकरता इथे फलंदाजाला माघारी परतवतात. शेवटचा बॉल त्यावर इथे आघात, मात्र माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं पतन, खेळाडू बाद. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक तिथे कोणी नाही. बॉल चाललाय सीमारेषा पार, चौकारामध्ये परावर्तित झालाय. इथे रन्स मिळतील 4. या चौकाराच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होते. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला. तिथे एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केले. डबल करता प्रयत्न आहे का, दुसऱ्या धावेकरता धावलं जात आहे आणि या दरम्यान तिथे फलंदाजाला माघारी जावं लागेल. चांगली रणनीती विकेट होती, मात्र पोहोचणं ते शक्य झालं नाही. वेगानं दौड जरूर लावली गेली, मात्र तिथे चांगली विकेट किपिंग, तेवढंच चांगलं कलेक्शन. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर 65 धावा या धावफलकावर आहेत. कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखायचं होतं वास्तुकला कन्स्ट्रक्शनला आणि कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न. नेक्स्ट मॅच टॉस. बोथ टीम कॅप्टन देवमाजा कन्स्ट्रक्शन आणि रवी भाऊ महाजन मित्र परिवार, आपण नाणेफेक करण्याकरता संपर्क साधायचे. देवमाजा कन्स्ट्रक्शन आणि रवी भाऊ महाजन दोन्हीही संघनायक, आपण टॉस बॉक्स मध्ये संपर्क साधा. यावेळेस मात्र हा बॉल उडवलाय, चाललाय सरळ सीमा रेषा पार. शेवटच्या बॉलवर केला इशारा जाता जाता चौकाराचा आणि या चौकाराच्या मदतीने 69 धावा धावफलकावर विजयाकरता 70 धावसंख्येचं लक्ष्य. सत्तर धावा विजयाकरता गरजेच्या आहेत. या 70 धावा कशा पद्धतीने धावफलकावर लावल्या जातील हे ऐकवण्याकरता आपल्या सोबत जॉईंट होतील याच जळगावचा आपला आवाज पाठी जाता.
तो ये जो मुकाबला आप देखने जा रहे हैं, साईं बाबा फैब्रिक्स एंड सारीज वर्सेस वास्तुकला कंस्ट्रक्शन। तो जीतने के लिए 70 रनों का लक्ष्य है और पहला छक्का आता हुआ स्लॉट की गेंद को लॉन्ग ऑन की दिशा में लॉफ्ट कर दिया है, खाता खुलता हुआ। साईं बाबा फैब्रिक्स एंड सारीज राहुल पाटिल की ये टीम है और पहला छक्का आता हुआ। चलिए, तो यहां पर पहले ही गेंद को घुमा दिया है बल्लेबाज ने। सुमित पाटिल अगली गेंद सुमित कुलकर्णी की और इस बार दिशाहीन गेंद, शॉर्ट फाइन लेग का खिलाड़ी इस गेंद को रोकता हुआ अतिरिक्त के रूप में नो बॉल का इशारा, अब तो वेस्ट हाइट के लिए नो बॉल। शायद ऑफ द पिच ये गेंद लैट हुई है, लेग स्टंप के बाहर। तो फ्री हिट, आड़े बल्ले के साथ खेला गया स्ट्रोक, गेंद बहुत ऊंची उठी है, सिंगल तो मिलेगा, कैच तो ले लिया है, लेकिन शायद भूल गए हैं कि ये फ्री हिट है। तो राहुल बोर से सिंगल के साथ अपना खाता खोलते हुए सुमित वर्सेस सुमित। ये शॉर्ट ऑफ लेन गेंद बैकफुट पर जाकर इस गेंद को कवर क्षेत्र में खेला है, सहारा एनर्जीज का होर्डिंग आप देख रहे हैं। 6 रन मिलेंगे, बढ़िया शुरुआत सुमित की। सुमित पाटिल जलगांव जिला पुलिस दल में सेवाएं देते हैं, एक बढ़िया जुझारू खिलाड़ी के रूप में पहचान बना चुके हैं। इस बार शॉर्ट ऑफ लेन गेंद इस बार मिस किया है, हालांकि सुमित ऐसी गेंदों को छोड़ते नहीं हैं और सुमित ने गेंद को इस बार गेंद हवा में, नो मैंस लैंड, दूसरा रन लेने का प्रयास लेकिन नकार दिया है। अगली गेंद सुमित की,
शॉर्ट ऑफ लेंथ गेंद ऑफ स्टंप के बाहर इनफील्ड को क्लियर किया है, बैकवर्ड पॉइंट की तरफ गेंद जा रही है, खिलाड़ी गेंद के पीछे दौड़ रहा है, सिंगल तो लिया है, दूसरे की कॉल और राहुल आसानी से दूसरा रन मुकम्मल करते हुए पहला ओवर यहां पर समाप्त हो चुका है, 18 रन। और देखिए पहला ओवर था पावर प्ले का जिसका बढ़िया तरीके से फायदा उठाया है सुमित ने और राहुल ने। सुमित के बल्ले से आता हुआ चौका, दिनेश सोनोने का एक खूबसूरत चौके के साथ स्वागत करते हुए डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ खेला गया यह स्ट्रोक, 4 रन और रन संख्या 22 पर जहां पहुंची है, 70 रनों का लक्ष्य। शुरुआत बढ़िया, शायद यहां पर अगर अच्छे रन रेट के साथ अगर इस मुकाबले को बल्लेबाजी करने वाली टीम अगर जीतेगी तो शायद नेट रन रेट के आधार पर वे अपनी जगह को 4 या 5वें नंबर पर रख सकते हैं। इस बार सीधे बल्ले के साथ खेला गया स्ट्रोक, ये जितेंद्र भाऊ नारखेड़े के बॉलिंग एंड की साइड स्क्रीन की तरफ जाता हुआ चौका, डाउन द ग्राउंड, गेंदबाज के सर के ऊपर से इस गेंद को खेला था, हालांकि खिलाड़ी थे लेकिन बैट बाउंस, टिप्पा खाकर गेंद खिलाड़ी के सर के ऊपर से निकल गई। शायद अच्छे रन रेट से अगर यह टीम जीतती है बल्लेबाजी करने वाली तो शायद उन्हें प्री क्वार्टर मुकाबला ना खेलना पड़े। ओ तो यही है रणनीति सुमित की, बढ़िया स्ट्रोक सुमित पाटिल का, द मैन फ्रॉम जलगांव पुलिस। 30 रन अब स्कोर बन चुका है, तूफानी बल्लेबाजी करते हुए काउंटर अटैक सुमित का। काउंस कॉर्नर की तरफ एक महीन सी दरार और उस दरार को भेदने का काम किया है, बेहतरीन टाइमिंग, बेहतरीन प्लेसमेंट, मानो सुई में धागा पिरोया हो, इस तरीके से गैप को निकाला है। 4 गेंदे और 4 चौके, हमने आज 6 गेंदों में 6 छक्के देखे हैं निखिल के बल्ले से। और निखिल पाटिल जो कि शिरसोली वॉरियर्स टीम के खिलाड़ी थे, 6 गेंदों में 6 छक्के जड़े हैं। तो आरके स्पोर्ट्स की तरफ से, कुलदीप थोरात की तरफ से उन्हें एक MH19 स्पेशल एडिशन का बैट दिया जाएगा। 12 गेंदों में 62 रनों की जब टीम को आवश्यकता थी तो उस मैच को उन्होंने अपनी टीम को जितवाया था, तो एक बढ़िया प्रदर्शन हम कहेंगे, एक ऐतिहासिक पारी हम कहेंगे। ओ ये क्या शॉट है, ये गगनचुंबी शॉट है लेकिन एलिवेशन ज्यादा, डिस्टेंस कम। सुमित की पारी का अंत, सुमित को लौटना होगा, पहला झटका। साई बाबा फैब्रिक्स एंड साड़ीज, राहुल भाऊ पाटिल की टीम, और राहुल भाऊ हमारे साथ उपस्थित है, इस मैच के लिए उपस्थित है, अपनी टीम के डगआउट में अपने खिलाड़ियों का उत्साह बढ़ा रहे हैं, साथ में शायद टीम का हिस्सा भी है। तो राहुल भाऊ, आपका जलगांव ग्रामीण प्रीमियर लीग सीजन 1 की आयोजन समिति की तरफ से तहदिल से इस्तकबाल। तो अगला मुकाबला सतीश मराठे की देव माजा कंस्ट्रक्शन की टीम का है और डिसाइडर मुकाबला है उनकी टीम के लिए। द मैन फ्रॉम उमा, गणेश खड़से, राइट आर्म राउंड द विकेट, जड़ों में डाली गई गेंद, हल्के हाथों से खेला है, ये रन पूरा तो कर लिया है लेकिन ये सुसाइड रन था। अगर डायरेक्ट हिट होती तो कैप्टन गणेश खड़से को पवेलियन लौटना पड़ सकता था।
चलिए, सिंगल के साथ गणेश ने अपना खाता खोला है। दूसरा ओवर यहां पर समाप्त होता हुआ। 2 ओवर की समाप्ति, 35 रन। और अब आने वाले 30 गेंदों में 35 की जरूरत। चलिए, आधा लक्ष्य तो पार कर लिया है 2 ओवर में। अब अगले 5 ओवर में आधा लक्ष्य पार करना है। और जिस तरीके से बल्लेबाजी हो रही है, हालांकि सुमित आउट हो चुके हैं। तूफानी पारी खेली थी सुमित पाटिल ने। पुलिस दल में सेवाएं देते हैं, एक तूफानी खिलाड़ी के रूप में जाने जाते हैं। और गणेश खड़से जो कि कैप्टन है साई बाबा फैब्रिक्स और सारीज के, तो गणेश खड़से भी एक तूफानी बल्लेबाज के रूप में जाने जाते हैं। और डगआउट में अगर आप देख रहे हैं भल्लार देव अर्थात अश्विन पाटिल, वो अभी आने बाकी है, उनके भी जलवे अलग है। लॉन्ग ऑन की तरफ इस गेंद को खेला है, फुटवर्क यहां से इस गेंद को हाथ से रोकने की जरूरत थी, लेकिन पैरों से रोकने का प्रयास। बल्लेबाज गणेश खड़से को मिलेंगे 4 रन। और इन 4 रनों की मदद से रन संख्या 39 रन। 1 विकेट के नुकसान पर आउट होने वाले बल्लेबाज है सुमित पाटिल, द मैन फ्रॉम जलगांव पुलिस। एक अच्छी शुरुआत देने के बाद एक लंबा स्ट्रोक खेलने के प्रयास में आउट हुए। फुल टॉस गेंद लॉन्ग ऑन की तरफ ड्राइव किया है अलॉन्ग द कारपेट। लॉन्ग ऑन का खिलाड़ी इस गेंद को रोकता हुआ सिंगल मिलता हुआ गणेश को। ओ, ये शॉर्ट ऑफ लेंथ गेंद को क्या स्ट्रोक खेलना चाहते थे, ये हमारे समझ से बाहर। राहुल बोरसे ऑप्शन के बाहर, बढ़िया स्ट्रोक, कवर क्षेत्र में खेला गया स्ट्रोक। सिंगल मिलता हुआ राहुल को। 41 रन, 41, लॉस ऑफ 1। कैप्टन गणेश खड़से सामना करेंगे सरोज देशमुख का। बल्ले का बाहरी किनारा, गेंद हवा में जरूर थी, विकेट कीपर के पहुंच से दूर, फम्बलिंग और 1 रन। जलगांव ग्रामीण स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित जलगांव ग्रामीण प्रीमियर लीग सीजन 1 मुख्य प्रायोजक एवं ब्रांड एम्बेसडर माननीय नामदार श्री गुलाबराव जी पाटिल, स्वच्छता तथा पानी पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य, गार्डियन मिनिस्टर जलगांव डिस्ट्रिक्ट। पुरस्कारों के प्रायोजक चंद्रशेखर दादा अत्तरदे, टॉस का बॉस नितिन भाऊ सपकाळे, मित्र परिवार सरपंच तुरखेड़ा। फूड स्पॉन्सर्स जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेड, अशोक भाऊ जैन और जिला परिषद सदस्य पवन भाऊ सोनोने, मित्र परिवार मोहाड़ी। 3 ओवर की समाप्ति के बाद 42 रन। वास्तुकला कंस्ट्रक्शन, अब गुच्छे में अगर विकेट लेते हैं तो ही कुछ काम बन सकता है। उसके लिए सटीक गेंदबाजी, अच्छे कैचेस और अच्छे मौके बनाने पड़ेंगे, मौकों को बुनाना पड़ेगा, तभी कुछ हासिल हो सकता है। अब विकेट की जरूरत। वास्तुकला अगर इस मुकाबले को जीतती भी है तो उन्हें रन रेट के आधार पर शायद मौका मिल सकता है क्वालिफाई करने का।
चेक हेलो चेक चेक और अब मैदान के अंदर आ चुके हैं अश्विन पाटिल। एक ऊंचे लंबे कद के खूंखार बल्लेबाज के रूप में अश्विन को जाना जाता है। इस बार शॉट फाइन लेग की तरफ इस गेंद को रोका गया। बढ़िया फील्डिंग, सिंगल के साथ अपना खाता खोलते हुए अश्विन पाटिल। देखिए पेशे से शिक्षक है लेकिन एक फिजिकल फिटनेस ट्रेनर भी है। चलिए गणेश खड़से के बल्ले से आता हुआ यह खूबसूरत छक्का जिसके चलते 50 रन पूरे हो चुके हैं। अब 20 रनों की जरूरत, 18 गेंदे और 20 की जरूरत। बैटिंग एंड के प्रायोजक सिद्धेश ऑर्गेनिक एनर्जी जलगांव श्री रितेश माड़ी सर। बॉलिंग एंड के प्रायोजक जनाई ट्रेडिंग कंपनी श्री जितेंद्र भाऊ नारखेड़े। माजी सरपंच भादली श्री हितेश भाऊ नारखेड़े। पेविलियन अर्थात डगआउट के प्रायोजक आबासाहेब लीलाधर सोनवणे, मित्र परिवार नंदगांव। स्वप्निल भाऊ परदेशी, मित्र परिवार उपजिल्हा प्रमुख शिवसेना। ड्रिंक्स ट्रॉली के प्रायोजक डॉक्टर कमलाकर दादा पाटिल, मित्र परिवार फुपनी। तो सरोश आए हैं जितेंद्र भाऊ नारखेड़े गेंदबाजी एंड की तरफ से। ओ इस बार अक्रॉस द लाइन बड़ा हिट। ये क्या रन था, जरूरत नहीं थी। और देखिए ये थ्रो भी क्या था। यहां पर अश्विन को मिलता हुआ जीवनदान। तो शायद गणेश खड़से की गाड़ी को ब्रेक ही नहीं है ऐसा लग रहा है। हालांकि अश्विन अश्विन रन लेना नहीं चाहते थे। इस बार गेंदबाज के सर के ऊपर से इस गेंद को खेला है। हालांकि टाइमिंग उतना सही नहीं था। सुपर 6, सुपर 4 और विकेट के प्रायोजक नंदन महाजन, सुशीलाई आर्ट एंड फैब्रिकेशन असोदा। बॉल के प्रायोजक श्री सौरभ भाऊ पाटिल, पद्मालया ट्रैवल्स। यूट्यूब स्पॉन्सर्स राहुल दादा पाटिल, मनी गुरु। तो देखिए मनी गुरु का अगर नाम निकला है तो एक बात अवश्य बताना चाहूंगा। वुमेन्स बॉक्स क्रिकेट का एक टूर्नामेंट हुआ था जिसे लोकमत न्यूज़पेपर ने ऑर्गेनाइज किया था और उस टूर्नामेंट को मनी गुरु की महिला टीम ने जीता है। तो उसके लिए राहुल पाटिल और महिला टीम को ढेर सारी शुभकामनाएं।
मॅच विन करण्यासाठी इथून फक्त 1 रनाची आवश्यकता असेल. आणि त्याच्यावर आम्हाला अश्विन दादा यांच्याकडनं मोठा प्रहार पाहिजे आहे. साईबाबा फॅब्रिक या टीमने ही मॅच जिंकलेली आहे आणि ते क्वालिफाय झालेले आहे तिथून. पैसा भरपूर कमवत आहे पण दिसत नाही, कारण सेव्हिंग होत नाही. आपल्या अर्निंगला सेव्हिंग मध्ये कन्वर्ट करणारा म्हणजे मनीगुरु. नमस्कार, माझं नाव मनीगुरू राहुल पाटील. मी म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस नावाची माझी फर्म आहे, ज्यामध्ये मी पैशाला कामाला लावतो. बघा, आपण दिवस रात्र पैशासाठी 8 तास 10 तास 12 तास काम करतो, पण त्या पैशाला योग्य रीतीने कामाला लावण्याचं काम मी करत असतो. मुळामध्ये